स्वप्नील भाऊ बूम चालू ठेवा ना. काय ओरडून झाला तुम्ही? पीछे किसी ये मोबाइल वाला थोड़ा मागे अमरावतीमध्ये झालेल्या घटनेनंतर आता प्रत्यक्ष स्थळी आम्ही स्वतः इथं आलोय. माझ्यासोबत सचिव महोदय आहेत, सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची भीषणता दिसते ती अतिशय दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण. आता प्रत्यक्ष पाहणी आपण केली, त्या स्पॉटची पाहणी केल्यानंतर ज्या पद्धतीची घटना घडली ती निश्चितपणे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीच्या एकूणच अनियमितता झाल्या असतील त्या सगळ्या अनियमितता सुद्धा गंभीर आहे. खरं तर अशा पद्धतीची घटनाच घडायला नको, कारण 2 वर्षापूर्वी आम्ही हॉस्पिटल बांधलं आणि मग त्याच्यानंतर अशा गोष्टी होणं हे आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते चुकीचंच आहे. फक्त प्रश्न असा आहे की नेमकं तो जो झालेली घटना आहे 3-3:30 वाजता रात्री झाली, त्या 3:30 वाजता झालेल्या घटनेचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा आपण घेतलं पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो की ते कारण शोधणं आणि त्या कारणाप्रमाणे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या गोष्टींच्या मुळे घडलंय या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आपण